कशासाठी करावे कशासाठी करावे कशासाठी करावे कुणासाठी रचतो जगताची कोणी मनात बुजून वर्गसी फुलत आहे फुला बहिणाचे पवित्र अशा पदकामध्ये फोन मित्रासाठी आला याला म्हणतात बोलणे प्रेम वा माझा महान आश्चर्य आम्ही आमच्या नेत्राने पाहिलं की या सिंहलदीप नगरीच्या राजप्रासादी सुधारणा सभेत एका अनोळख्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं रणकंडाराला प्रारंभ केला. आपली ओळख पवित्र भूमीवर आणि 7व्या मंगळवारच्या अपेक्षेनं जर या सिंहलदीप नगरीत आपण प्रवेश करू करतात आपल्या पावलाला स्थगिती देण्यासाठी जातीवंत क्षत्रियाचे आपल्या नेत्यात समोर उभा टाकलं त्या मार्गाचा अवलंबन करू झाला म्हणजे पायदळा क्षमा मागारी करा माघारी पावलं पडले ती भरण्याचा घाबरण धरून तुझा वधूचा करण लिहिणारा सत्व वाटत होते कामाचा वातावरण वावरण्याचा प्रयत्न करत असते तुझा वधूचे दोन्ही करण ढकलून अरे प्रगती आणि उत्कर्ष घेतला तर भूमीशी दगडमान असलेल्या दगडानं आपल्या कर्मदेवतेला कधी दोष देऊ नये. विश्वाच्या पाठीवर 4 दिवस सुखाने जगायचे नसतील तर माझ्या घरावर तुकल तुझं मरण पवित्र विवर तिथून जाणं आपल्याला टोळी होणार आहे. याचा विचार तुला कधी केला नाही एवढी
वाट कळण्याची नको डोळा. संकटाची रात उभी करा. याच्या पराक्रमाचा विचार मी केला. त्याच्या आणि हात बाळ मला तुझा बाळ हवाय. शाबास. म्हणजे अरण्याच्या ठिकाणी वास्तव्य जातं की मनाचा रमण होण्याची ज्याची स्वप्न तोच जन्माला आलो तो एक दिवस या विश्वास बरी वाईट तुझी दुसरा दिवस आणि मृत्यूच्या दारी असेल तो तिसरा दिवस. माझ्या बाळाच्या रक्षणासाठी एक चार दिवस तुझ्या नाचे आणि संघर्षाच्या मृत्यूला गवसाळी तुझ्या जीवनातला तिसरा दिवस होय. आणि
नगावी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी शकाही मना अरे बाजूला हो ना हिला नाचतात 10 वेळा हा बाई चालला मी तुला नमस्कार करतोय तुलाही माझा मंगलमय आशीर्वाद हे कालनिधी या विश्वाच्या ठिकाणी आज हैमाल माझे काही ते अघोरी विद्या तू प्राप्त केले त्या अघोरी विद्येचा गैरवापर करून या विश्वाच्या ठिकाणी असणाऱ्या या साऱ्या भक्तांचा छळ केला जातोय स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय सरकार या विश्वाच्या ठाई स्वतःची उंची वाढवायची असेल तर कुणाच्या तरी मानेवर पाय हात द्यावाच लागतो व स्वतःच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी दुसऱ्याच्या मानेवर पाय ठेवण्यासाठी तयार होतोय पण विचार कर अरे यावेळी तूही माझा भक्त आणि हा राजकर्ताही माझा भक्त आणि असाच तर या भक्ता एक किरण निर्माण होऊन आज या ठिकाणी स्वतःचा मोठेपणा स्वतःचा काळ समाजास प्रस्तावित करण्याचा तू प्रयत्न करतोय आणि अजून एकदा सांगतोय जी अघोरी विद्या प्राप्त केली त्या अघोरी विद्येचा गैरवापर न करता आज ती विद्या सत्कारणी राह जेणेकरून या विश्वाच्या ठिकाणी तुझा नावलौकिक होईल मी जे कष्ट केले त्या कष्ट कुठं वापरायचे कुणासाठी वापरायचे हे ठरवण्याची माझी बुद्धिमत्ता सल्ला देण्याची गरज नाही मला तुला भक्तांसाठी आज तू जाण्याची मला आवड नाही हे विश्वाच्या ठिकाणी निर्माण होते स्वतःचा काळ साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय पण मुळी चिंता करू नका तुम्हाला हक्काच्या पाठीशी